तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोहोळ तालुक्यातील अर्ज दाखल करायला जे आहेत आता भाजपचे सर्व पदाधिकारी नेते जे आहेत त्या ठिकाणी निघालेले आहेत। मोहोळ तालुक्यामध्ये या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन करत बाळराजे पाटील असतील, त्याचबरोबर अजिंक्य राणा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मोहोळचे सर्व पदाधिकारी, सर्व उमेदवार जे आहेत ते आता जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, हे अर्ज जे आहेत त्या ठिकाणी दाखल करायला मोहोळ तहसील कार्यालयावर निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतो या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते भारतीय जनता पक्षाच्या वतीने करत या ठिकाणी अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे। बाळराजे, काय सांगाल? जोरदार शक्ती प्रदर्शन आहे, कशा पद्धतीचे चित्र मोहोळ तालुक्यामध्ये असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती? फॉर्म भरायचा आज शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदचे 6 आणि पंचायत समितीचे 12 असे आम्ही एकूण 18 फॉर्म त्या ठिकाणी भरतोय। आणि एकंदरीत वातावरण जर आपण बघितलं तर या मोहोळ तालुक्यामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या विश्वासावर यंदा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला मोहोळ तालुक्यामध्ये पहिल्यांदाच कमळ त्या ठिकाणी फुललेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। खरं तर विरोधकांकडून सातत्याने टीका जी आहे ती पाटील कुटुंबियांवरती होताना पाहायला मिळते। खरं तर विरोधाचा मुद्दाच पाटील कुटुंबाला केला जातोय आणि कुठेतरी हुकुमशाही आहे आणि हुकुमशाही मोडायची असा देखील आरोप सातत्याने प्रत्येक निवडणुकीमध्ये होतो आणि त्यामध्ये ते यशस्वी झाल्याचं काही प्रमाणात पाहायला मिळते। जिल्हा परिषदेला कशा पद्धतीचं उत्तर या विरोधकांना असणार आहे? काय झालंय, आमच्या तालुक्यामध्ये विरोधकांकडे मुद्दा कुठलाच नाही। ही जी लोक आहेत सगळी, ही फक्त निवडणुका लागले कीच लोकांसमोर त्या ठिकाणी येतात आणि त्यांना माहीत आहे की लोकांच्या समोर जायचं म्हणलं तर राजन पाटलांच्या कुटुंबाला त्या ठिकाणी शिव्या द्याव्या लागतात, त्यांच्यावर टीका करावी लागते, कारण त्यांच्याकडे दुसरं भांडवलच नाही, तेवढं एकच भांडवल आहे त्यांच्याकडे। आणि त्यांना लक्षात आलं की बाबा जर आपण राजन पाटलाला बोललो तर राजन पाटलाचे विरोधक आपल्याला त्या ठिकाणी विरोधी मतदार त्या ठिकाणी आम्हाला मतदान करतात, परंतु हा त्यांचा भ्रम आहे। त्यांना फक्त आत्तापर्यंत फक्त 2024च्याच विधानसभेला त्या ठिकाणी त्यांना थोडंसं यश आलेलं आहे। तर त्यांचा असा समज आहे की जसं विधानसभेला आम्ही जिंकलो तसं वारंवार राजन पाटलावर टीका करून आम्ही सगळ्या निवडणुका जिंकू शकतो। परंतु आत्ताच आमच्या मोहोळ नगर परिषदेची निवडणुकी झाली, त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की एकेकाळी मोहोळ तालुका हा घड्याळाचा बालेकिल्ला होता, परंतु या मोहोळ शहरामध्ये साधा एक उमेदवारसुद्धा त्यांना त्या ठिकाणी मिळालेला नाही। म्हणून संबंध मोहोळ शहरानं सुद्धा दाखवून दिलेलं आहे की मोहोळ शहरामध्ये राजन पाटलांच्या नेतृत्वाखाली, देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली कमळाला त्या ठिकाणी सगळ्यात जास्त जागा आणि 1 नंबरचा पक्ष हा भाजप त्या ठिकाणी ठरलेला आहे। खरं तर आता व्यक्तिशः आपल्याला देखील उमेश पाटलांनी चॅलेंज दिलेलं होतं की त्यांनी मी माझा मतदारसंघ सोडतो, पाटील कुटुंबातल्या कुणीही मतदारसंघ सोडावं आणि माझ्या विरोधात लढावं। आपण हे आव्हान स्वीकारताय का किंवा कसं पाहता या आव्हानाकडे? उमेश पाटील ज्यावेळेस ह्या मोहोळ तालुक्यामध्ये सुद्धा नव्हते त्यावेळेस माझ्या तालुक्यातील जनतेनं मला वयाच्या 22व्या वर्षी जिल्हा परिषदमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतानं काम करण्याची संधी दिली होती। त्याच्यानंतर मी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं, 2018ला सुद्धा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतानं मी त्या ठिकाणी निवडून आलो। परंतु आता असं झालं आमचा मतदारसंघ त्या ठिकाणी हा नगरपंचायतमध्ये कन्वर्ट झालेला आहे। परंतु आमची आजोबांपासूनची शिकवण आहे की तुमच्यापेक्षा तुमचा कार्यकर्ता आणि तुमचा सहकारी मोठा झाला पाहिजे, म्हणून आमच्या अण्णांच्या, आमच्या आजोबांच्या विचारावर आम्ही त्या ठिकाणी राजकारण करतोय। म्हणून आमच्या अनगरकांचा तुम्ही इतिहास जर बघितला, आमच्या अनगरच्या मतदारसंघातून जिल्हा परिषदला आदरणीय मनोहर भाऊंना त्या ठिकाणी निवडून दिलं, यशवंत त्या ठिकाणी नरुटे साहेबांना त्या ठिकाणी निवडून दिलं, मोहोळच्या सीमाताई पाटलांना त्या ठिकाणी निवडून दिलं, मोहोळच्या पेनूरच्या मानाजी बापू मानेला त्या ठिकाणी निवडून दिलं। हा इतिहास जर तुम्ही बघितला की आम्ही कार्यकर्त्यांना आणि सहकार्यांना मोठी करणारी त्या ठिकाणी नेते मंडळी आहोत। आम्ही काय विरोधाला विरोध म्हणून त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये काम करत नाहीत। आणि त्यांचा जो उद्देश, त्यांचा जो आरोप आहे की अमुक ह्या ठिकाणी उभा राहावा, त्या ठिकाणी उभा राहावा, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सक्षम आहे तुम्हाला घरी बसवण्यासाठी, त्यामुळे तिथं बाळराजेच असावा असं काय त्याला म्हणता येणार नाही। आपल्याकडून कोणी उमेदवारी अर्ज भरणार आहे का पाटील कुटुंबाकडून, तुम्ही किंवा अजिंक्य राणा भैया? अजिबात आम्ही कोणी त्या ठिकाणी भरणार नाही। आम्ही कार्यकर्त्याला मोठं करणारी सगळी त्या ठिकाणी कार्यकर्ता आहोत। आमच्या तालुक्यातील आमचे सहकारी, आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अजिंक्य राणा पाटील सुद्धा आहेत। राणादादा, खरं तर तुम्हाला आव्हान सातत्याने दिलं गेलं जात आहे, विशेषतः उमेश पाटील जे आहेत ते थेट तुम्हाला आव्हान देत आहेत की माझ्यासमोर लढून दाखवा, मुलांनी नाही तर बापांनी लढा, अशा देखील शब्दात ते तुम्हाला आव्हान देतात। या आव्हानाकडे कसं पाहता आपण? असल्या आव्हानाला आम्ही फारसं किंमत देत नाही। एक तर आपल्या माहिती जर सांगतो
त्या उमेदवार ज्याचं तुम्ही नाव घेतलं तो जो व्यक्ती आहे त्याला हा भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी त्या उमेदवाराला पाडून दाखवेल. कारण हा तालुका म्हणजे हा लोकनेते बाबूराव अण्णा असतील, शहाजीराव पाटील, संभाजीराव गरड असतील, ARD मालक असतील, ह्यांचा तालुका आहे, ह्यांच्या विचाराचा तालुका आहे. इथं जे आज तालुक्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये एक विचारधारा आहे आणि ह्या विचारधाराला हे आत्ता जे काही विरोधक आहेत हे कुठंतरी एक श्रेय देण्याचं काम करतायत आणि म्हणून करता आत्ता हे ज्यांनी तुम्हाला सांगितलं ज्यांचं वक्तव्य होतं की बाबा तुम्ही आमच्या विरोधात लढा वगैरे हे जे सांगतायत, अहो आता जेवढा घाम फुटलाय त्यांना, परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की त्यांना सध्याला कार्यकर्ता एक तिथं तयार नाही. अनेक आम्हाला तिथले लोक फोन करतायत, सांगतायत की बाबा आम्ही तुमच्यासोबत आहे, आम्ही तुमचं काम करू, त्यांच्यासोबत जरी असेल तरी तुमच्यासोबत आम्ही मतदान तुम्हाला करू. अशा पद्धतीचे त्यांचेच काही कार्यकर्ते ते आज ज्या भागामध्ये फिरतायत त्या भागामध्ये अनेक वर्षांपासून आदरणीय ह्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय राजेंद्र पाटील साहेब यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं तिथले लोक आत्ताच नाही तर अनेक वर्षांपासून हे आम्हाला जोडलेले आहेत. त्याच्यामुळे असले कोण म्हणत असेल तुम्ही उभा राहा, ह्याने उभा राहा, तर असलेला आमचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी पक्षाचा कार्यकर्ता त्या ठिकाणी उत्तर देईल. अजिंक्य राणाजी, खरं तर कुरुलमधून उमेश पाटील लढता आहेत आणि नरखेडमधून कुरुलमधून उमेश पाटील लढता आहेत आणि नरखेडमधून त्यांचे बंधू संतोष पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही बंधूंना कशा पद्धतीचं आव्हान असणार आहे, काय होईल दोन्ही बंधूंचं? नाही, दोन्ही बंधू नाही, तिसरा तरी बंधू आणला त्यांनी मोहोळ तालुक्यातनं कुठनंही उभा करा, चारी मुंड्या चित करण्याची ताकद या भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. आपण पाहतो या ठिकाणी होते अजिंक्य राणा पाटील आणि संतोष पाटील असू दे नाहीतर उमेश पाटील असू दे, दोघांनाही किंवा त्यांचा तिसरा भाऊ जरी आणला तरी चारी मुंड्या चित जे आहे या दोन्ही पाटील बंधूंना जे आहे ते केल्याशिवाय आम्ही राहणार नसल्याची प्रतिक्रिया अजिंक्य राणा पाटील दिली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.